भावनिक गरज कशी तयार होते हे दरवेळेला व्यक्त होईलच असं नाही. माझ्याकडे एक मुलगा मुलगी होते. दोघं त्यांच्या ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात होते. फर्स्ट इयर पासून एकत्र होते. ग्रुपमध्ये त्यांच्यात काही प्रेम बीम असलं काही नव्हतं. छान मित्रमैत्रिणी होते. ग्रॅज्युएशनचं वर्ष आलं, आता परीक्षा द्यायची आणि संपलं. तो मुलगा होता कर्नाटकातल्या ते बेळगाव वगैरे त्या साईडचा आणि मुलगी जी होती ती हिमाचल प्रदेशची डेहराडूनची मुलगी होती. तर दोघांनी विचार केला सी आपण दोघं यंग आहोत, आपण दोघं एकमेकांना पसंत करतो, पण ऍज अ फ्रेंड दोघांनाही एकमेकांना फिजिकली अट्रॅक्टेड आहोत. तर आपण काय करू, एक वन नाईट स्टँड. वन नाईट स्टँड म्हणजे माहिती की दोघं एकदाच फक्त शारीरिक संबंध ठेवून. आणि नंतर ऍज इट इज ग्रॅज्युएशन झाल्यावर मी देहरादूनला, तू बेळगावला, काय कधी भेटणार आपण आयुष्य, काही आपल्याला इमोशनल अटॅचमेंट नाही, काही नाही. काही दोघं जण आले, एक लॉज बुक केला, तिथे त्यांनी त्यांचा वन नाईट स्टँड केला, झालं सगळं व्यवस्थित, एन्जॉय केलं दोघांनी वगैरे. आणि मग ग्रॅज्युएशन झाल्यावर ती देहरादूनला गेली. मध्ये 4-5 वर्ष गेली. त्या मुलाचं दुसऱ्या मुलीबरोबर लग्न. आता लग्न झाल्यावर तुम्ही लोक काय करता, व्हॉट्सअपवरती आपल्या ग्रुपला पाठवता इन्व्हिटेशन. तसं ते इन्व्हिटेशन जात 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 त्या मुलीपर्यंत पोहोचलं. ते इन्व्हिटेशन पोहोचल्यावर त्या मुलीला एकदम लक्षात आलं, अरे हा तर किती चांगला मुलगा आहे, मला तो किती आवडतो, माझं त्याच्यावर प्रेम आहे, तो कसं दुसरीशी लग्न करू. म्हणून ती डेहराडूनहून डायरेक्ट दुसऱ्या दिवशी बेळगाव. मग त्या मुलाच्या घरी काय तमाशा झाला असेल तू विचार. म्हणजे हे सबकॉन्शियसली त्या मुलावरती तिचं प्रेम होतं, तिला तो आवडत होता, व्यक्त नव्हतं झालेलं. पण त्यांनी जेव्हा तो वन नाईट स्टँड एन्जॉय केला ना, तो एन्जॉयच केला कारण त्या दोघांमध्ये बॉन्ड. ते जाणीवपूर्वक त्यांना समजलं पण नव्हतं, ती जाणीवच झाली नव्हती, पण ती जाणीव व्हायला एक एपिसोड व्हायला लागला लग्न. सो त्यामुळे जर का आपले शारीरिक संबंध जर येणार असतील तर तिथे इमोशनल बॉन्डिंग असल्याशिवाय येऊ देऊ नका. आणि ते जर नाही नसेल तर तुम्ही एन्जॉयच करणार नाही, मग तुम्ही ठेवणारच नाही.